सर्वप्रथम मी आषाढी एकादशीच्या तुम्हाला शुभेच्छा देते. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण गूळ शेंगदाण्याचे लाडू उपवासासाठी तयार करणार आहोत. तुम्ही एरवी पण हे लाडू खाऊ शकता. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करू. साधी, सोपी आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे पहा. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता आपण गॅस इथं चालू केलाय पहा. कढई ठेवून त्याच्यात शेंगदाणे पण टाकून घेतलेले आहेत. आपण इथं अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याला अर्धाच किलो गूळ घातलेला आहे पहा. तुम्ही जर तुम्हाला गोड कमी पाहिजे असेल तुम्ही गूळ कमी घालू शकता किंवा जर जास्त पाहिजे असेल गूळ तुम्हाला गोड, तर तुम्ही गूळ थोडा जास्त घालू शकता. काही अडचण येत नाही. लाडू छान वळतात पहा. आता शेंगदाणे भाजताना विशेष इथं काळजी घ्यायची आहे. शेंगदाणे मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचे नाहीत पहा. चांगले 10, 12, 15 मिनिटं हे शेंगदाणे असे मंद मंद गॅसवर असे भाजून घ्यायचे आहेत पहा. शेंगदाणे भाजण्यालाच फक्त इथं वेळ लागतो. नाहीतर लाडू हे फार पटकन होतात पहा. आणि हे लाडू फार पूर्वीपासून आपण करत आलेलो आहे पहा. पूर्वी ड्राय फ्रुट्स वगैरे काही नव्हते. तेव्हा शेंगदाणा आणि गुळाचेच लाडू नेहमी केले जायचे आणि अत्यंत पौष्टिक असे हे लाडू आहेत पहा. त्याच्यामुळे उपवास नसताना सुद्धा एरवी सुद्धा तुम्ही एक लाडू जर सकाळी खाल्ला तर तुमच्या शरीराच्या बऱ्याचशा गरजा इथं भागतात पहा. आता हे शेंगदाणे आपण खूप मंद आचेवर असे भाजून घेतलेले आहेत आणि ताटात टाकून घेतलेले आहेत. थंड झाल्यानंतर आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत पहा. इथं शेंगदाण्याची सालं मी काढणार नाहीये पहा. मी सालीसकटच ते बारीक करून घेणार आहेत. तुम्ही हवे असल्यास साल काढून घेता. शेंगदाणे गार झाल्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलेत आणि 2 वेळेस ते आपण काढलेत पहा असे. असं रवाळ टेक्स्चर तयार केलं. तर हा अर्धा किलो गूळ मी कापून घेतलेला आहे पहा. तुम्ही किसून पण घेऊ शकता. असा कापून घेतल्याने याच्यात तो मिक्स करायचा आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा ते मिक्सरला लावायचं आहे. तुम्ही असं जर खलबत्त्यात वगैरे जर कुटलं नाही हे दोन्ही एकत्र, तरी पण लाडू खूप छान होतात. उलटे ते लाडू जास्त चवदार लागतात. जर खलबत्ता असेल तुमच्याकडे वेळ असेल तर जरूर तुम्ही तसे करू शकता पहा. पूर्वी तसेच कुटूनच करत होते लाडू. त्याच्यामुळे ते छान लागायचे. तर आपल्याकडं मी मिक्सरमध्येच हे बारीक करणार आहे पहा. कारण आपल्याकडे तितका वेळ नसतो त्याच्यामुळे. म्हणजे लाडू थोडे कसे जरा चिकट तयार होतील आणि आपल्याला ते बांधता येतील अशा पद्धतीने. आणि गूळ शक्यतो असा काळपट चॉकलेटी रंगाचाच वापरायचा आहे. म्हणजे त्याला ऑर्गॅनिक म्हणतो आपण तो. आता इथं आपण गुळाचा पदार्थ आहे. शक्यतो जायफळ घालत नाहीत, पण मी घातले याच्यामध्ये खूप छान लागतात पहा. तुम्ही जायफळ टाकून बघा. वेगळीच चव लागते आणि अ, विलायची पण मी इथं टाकणार आहे थोडी. विलायची सगळ्याच्या शेवटी टाकायची. अशी आबडधोबडच ती ठेवायची आहे आपल्याला. फार बारीक नाही करायची. आणि हे मिक्सर आता मला 2दा काढावं लागणार आहे. एकदा काही ते बसणार नाही. म्हणजे आपल्याला लाडू बांधता येतात पहा चांगल्या पद्धतीने. एवढा गूळ भरपूर आहे, पण तुमचं गोडीवर ते कमी जास्त तुम्ही करू शकता गुळाचं प्रमाण. काढले पहा आपण आता लाडू बांधून घेऊ आपण. लाडू बांधतात जरी तुम्हाला ते तसं दिसत असलं ना रवाळ, तरी लाडू बांधले जातात आपोआप. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाडू बांधू शकता. लहान, मोठे. मी मीडियम साइजचे केलेले आहेत. खूप जर मोठे लाडू केले तर आणि आपल्याला जर तेवढा खायचा नसला, तर मग तो अर्धा लाडू इकडं ठेव, तिकडं ठेव, वाया जातो. मीडियम आकाराचे केले म्हणजे ते संपून जातात मग. असा छान लाडू किती मस्त वळलाय आणि पटकन वळलाय पहा. पटकन होतात हे लाडू सगळे. तुम्हाला अजून एक लाडू मी वळून दाखवते. मग बाकीचे सगळे लाडू आपण वळून घेऊ. 2 लाडू आपले तयार आहेत. बाकीचे लाडू आपण वळून घेऊ. सगळे लाडू आपले वळून झालेत पहा. छानपैकी असं. 1 किलोचे लाडू तयार झालेत पहा आता हे. अर्धा किलो शेंगदाणा आणि अर्धा किलो गूळ. आता मी तुम्हाला एक लाडू याच्यातला फोडून दाखवते पहा. आतलं स्ट्रक्चर कसं आहे. मी बारीक केलेलं आहे. तुमच्याकडं तुम्ही याच्यापेक्षा जाडही स्ट्रक्चर ठेवू शकता आतमधलं. छान झालेत पहा. असं मोठ्या रव्याच्या वरची जी साईज असते ना, तसं स्ट्रक्चर आज तयार झालेलं आहे. म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हे लाडू खाता येतात पहा. अगदी 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा हे लाडू खाता येतील. आणि असे रवाळे टाळ्याला चिकटत नाहीत, काही नाहीत. आता आपण ते हवाबंद डब्यात बंद करून ठेवायचे. भरपूर दिवस टिकतात. शेंगदाणे चांगले भाजलेले जरा भाजले ना आपण, तर हे लाडू भरपूर दिवस टिकतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.